हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धयोग प्रारब्धाचा स्वीकार. श्रीकृष्ण हे या भूतलावर आत्तापर्यंत असे एकमेव उदाहरण आहे की ज्याच्या जीवनात जन्माच्याही आधीपासून ते हा इहलोक सोडेपर्यंत युद्धयोग होता. अवतार धारण करायच्या आधीपासून ते अवतार संपन्न करेपर्यंत श्रीकृष्णाला सतत ताणतणाव, संघर्ष, संकटे यांचा सामना करत करत संपूर्ण जीवन जगावे लागले. या पूर्ण अवतारीने हा एक महाविलक्षण योग प्रत्यक्ष जगून दाखविला. मानवाला हा धडा गिरवायला दिला. विना कटकट आयुष्य वाट्याला आले असेल तर सर्वच तसे आयुष्य मजेत जगतात. परंतु जन्मताच संकटे तुमची वाट पाहत असली तरीही ते प्रारब्धाने स्वीकारा, त्यातही आनंदाने जगा आणि त्या संचितामधून मुक्त व्हा. आध्यात्मिक आणि योगिक आचारविचारांची कास धरा. अधर्म, अन्याय इत्यादींमुळे निर्माण होत असलेल्या ताणतणाव, संघर्ष, अराजक, संकटे यापासून मुक्त होण्यासाठी अत्यावश्यक असल्यास प्रसंगी युद्ध करा. त्यावेळी हेही आवर्जून लक्षात घ्या की शत्रू हा फक्त शत्रू असतो. त्यात जात, पात, नाते, गोते, लहान थोर असे काहीही नसते. परंतु असे युद्ध हाही एक योग आहे हे लक्षात घ्या. याचे भान सोडू नका. ताणतणाव, संघर्ष, संकटे, कटकटी यांचे निवारण ही एक लीला म्हणून स्वीकारा. त्यापासून पळून जाऊन त्यांचा पिच्छा सुटणार नाही. या नाही तर पुढील जन्मी हा ससेमिरा सुरूच राहील. तरी वेळीच त्याचा निपटारा करा आणि मुक्त जीवन जगा. हास्य विसरू नका. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. ह्यासाठी श्रीकृष्णाने स्वतः तसे उदाहरण घालून दिले. त्यासाठी गीता सांगितली. अनेक जणांच्या जीवनात जन्मापासून दारिद्र्य हात धुवून मागे लागते. यामुळे खचून जाऊ नका. आपल्या गरजा कमीत कमी करून कमीत कमी साधनसामुग्रीमध्ये मोठ्या समाधानाने जगणे ही एक महाविलक्षण कला आहे, कौशल्य आहे, तपश्चर्या आहे. ही कला हंतरून पाहून तुमचे पाय पसरेल ते तसे पसरावे लागणार नाही. यामुळे तुम्ही सदा समाधानी आणि आनंदी असाल. तुम्ही एकसुरी जीवन अपेक्षित करू शकत नाही. ते सदा बहुरंगी, बहुढंगी, बहुस्वरीच असणार आहे. जीवनात एकच सूर किंवा स्वर असेल तर जीवन कंटाळवाणे होईल, नीरस होईल. तुम्ही फक्त सुखाचीच अपेक्षा करू शकत नाही. सुख हवे असेल तर दुःख स्वीकारायची तयारी हवी. एरवी सुख मिळणे शक्य नाही. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असतेच. एरवी क्रिया होणे शक्य नाही. तुम्ही जेव्हा टेबलावर वस्तू ठेवता तेव्हा ती वस्तू टेबलाला वरून खाली जोर देते आणि त्याच वेळी ते टेबलही त्या वस्तूला खालून वर तेवढाच रेटा जोर देते. एरवी वस्तू टेबलावर ठेवणे शक्य नाही. इमारत बांधताना एक वीट आडवी आणि दुसरी वीट उभी घालत घालत भिंत बांधावी लागते. तरच ती भिंत उभी राहू शकते. तसे नसेल तर ती भिंत कोसळेल. कापड विणताना एक धागा आडवा आणि दुसरा धागा उभा असेच विणावे लागते. एरवी ते धागे एकमेकात टिकणार नाही, कापड तयार होणार नाही. द्वंद्वाचा वैश्विक नियम समजून घ्या. जेथे सुख असते तेथे दुःखही असते आणि जेथे दुःख असते तेथे सुखही असते. परंतु जेथे सुख नसते तेथे दुःखही नसते. तसेच जेथे दुःख नसते तेथे सुखही नसते. त्यामुळे तेथे सुखदुःखातीत सदा सर्वदा केवळ आनंद असतो. अशामुळे येथे गतसंचित संपुष्टात येते आणि त्यात भर होत नाही. संपूर्ण जीवन मुक्तीची यात्रा होते.
या नियमाप्रमाणे दारिद्र्यात दुःख मानू नका. तसे केले तर भविष्यात त्या दुःखामधून सुख निर्माण होईल आणि मग त्या द्वंद्वामधून तुमची कधीही सुटका होणार नाही. त्याऐवजी दारिद्र्यात सुख नसल्यामुळे तेथे दुःखही नसते हे जाणून घ्या आणि दारिद्र्याचा स्वीकार करा. दारिद्र्यापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही सुखाच्या मागे धावता आणि म्हणून हे दारिद्र्य दुःखमय आहे असे वाटते. त्याऐवजी आपल्या प्रारब्धात जे आहे त्यात समाधानाने जगा, म्हणजे त्यात सुखदुःखातीत आनंद मिळेल. उद्या भविष्यात जेव्हा दारिद्र्य नष्ट होईल तेव्हा तुम्ही आनंदात समाधानात जगाल, कारण त्यामधून सुख निर्माण होणार नाही. त्यावेळी दारिद्र्याच्या विरुद्ध मिळालेले वैभव तुमच्यात अहंकार, मस्ती, गुर्मी आणणार नाही. ते तुमचे पाय जमिनीवर ठेवेल, कारण त्यावेळी तुम्हाला उमजलेले असेल की वैभवात सुख नसते आणि त्यामुळे त्यामधून कधीही दुःख निर्माण होणार नाही. तुम्ही सदा कैवल्याचे यात्रेकरू झालेले असाल. हरिओम.